आणि यानंतर या घडीची एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उच्चाधिकारी समितीची स्थापना करण्यात आलेली आहे. बच्चू कडूंच्या आंदोलनानंतर राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आहे. राज्यात शेतकरी कर्जमाफीचे स्पष्ट निकष ठरवण्यासाठी राज्य सरकारनं स्थापन केलेल्या विशेष समितीचा अहवाल लवकरच सादर होईल. नाशिकमध्ये नामांकित कंपनीवर 8 जणींचा विनयभंग, एकीवर बलात्कार कधी असले. सोयाबीन, तूर आणि कांदा उत्पादकांची पीक विमा कंपन्यांकडून करण्यात आली क्रूर थट्टा. नेत्यांच्या दुर्लक्षणामुळे शेतकरी आक्रमक, गुन्हे दाखल करण्याची करण्यात आली मागणी. पेट्रोल मिळत नसेल तर कशाला हवी गाडी, मेहनत तरुणाने भर रस्त्यात पेटवली दुचाकी. टँकर मागवण्याची वेळ आली, पण मात्र या दुचाकीला लागलेली आग विझण्यास तयार नव्हती. आधार प्रमाणीकरण केल्याच्या नंतरात शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी. 2 लाखांपर्यंत थकबाकी. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना. येत्या 30 जूनपासून सर्व शेतकऱ्यांना मिळणार 2 लाखांपर्यंत सवलत. सोयाबीनचे भाव वधारले, पण शेतकऱ्यांच्या पदरी निराशा. मोंड्यातील चित्र. दरवाढीचा फायदा केवळ होतोय व्यापाऱ्यांना. सोयाबीन आता जवळजवळ 7,000च्या पलीकडे जाण्यास सुरुवात. बदललेल्या शक्तीपीठ महामार्गावरील जमिनीच्या किमती दुपटीने वाढल्या. पंढरपूर, माढा, माळशिरस तालुक्यात दलालांची टोळी सक्रिय. शेतकरी जमीन विक्रेस नकार. सोयाबीनच्या दराची वाटचाल आता 7,000कडे. कमाल भावा 6,601 रुपये तर किमान भावा 5,403 रुपये मिळत असल्याने शेतकरी आनंदात. आखाती युद्धाचा कांद्याला फटका. निर्यात 45% घटली. दर घसरल्याने बळीराजा चिंतेत. इराण, इस्रायल आणि अमेरिकेचा युद्धाचा परिणाम होतोय शेतकऱ्यांच्या जीवनावर. ज्वारीची 5,300 रुपयांपर्यंत झेप. मालदांडी ज्वारीला विशेष मागणी. मंगळवेढा बाजारपेठेतील ज्वारीचा इतिहास विक्रम. गव्हालाही टाकत मागे केला विक्रम. महाराष्ट्रात हमीभावाने तूर खरेदीस मंजुरी. महाराष्ट्रामध्ये एकूण 3.37 लाख टनांचे उद्दिष्ट तर 2,696 कोटींची तूर खरेदीसाठी करण्यात आली तरतूद. 33,660 कोटींचा भारत औद्योगिक विकास योजना केंद्राकडून मंजूर. देशात 100 औद्योगिक पार्क बनवणार. 15 लाख लोकांना यापासून डायरेक्ट रोजगार मिळणार. सोन्याच्या नाण्याचा खणखणाट. दर प्रतितोळा 1.56 लाखांवर. गुंतवणुकीसाठी गुढीपाडव्याच्या पारंपरिक मुहूर्ताकडे लक्ष साधण्याचा वाढतो आहे कल. फार्मर आयडीसाठी जमिनीची नोंदणी असणे आवश्यक, पण मात्र काही शेतकऱ्यांची रखडली फार्मर आयडी. या योजनेपासून शेतकरी राहत आहेत वंचित, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. पूर्वी निवडणुका, आता जनगणना. शिक्षकांच्या उन्हाळी सुट्टीवर गंडांतर. जालना जिल्ह्यातील शाळांना 2 मे ते 14 जूनपर्यंत उन्हाळी सुट्टी जाहीर, पण मात्र या सुट्टीचा शिक्षकांना मात्र फायदा काहीच नाही. वाशिमला तुरीच्या दरामध्ये 500 रुपयांची घसरण. नोंदणीअभावी हमीभाव विक्रीचा मार्ग शेतकऱ्यांसाठी बंद. यामुळे तुरीच्या दरामध्ये अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये घसरण होत असून याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. केळीचे दर 1,000च्या आतमध्ये. निर्यात ठप्प झाल्याने उत्पादक शेतकऱ्यांना याचा होतोय मोठा फायदा, पण मात्र व्यापाऱ्याकडून पाडले जात आहेत जाणीवपूर्वक भाव. युद्धाच्या स्थितीवर झाली केळीचे दर 1,000च्या आतमध्ये. पेट्रोल 18 रुपये तर डिझेल 35 रुपयांनी महाग होणार. 5 राज्यांच्या निवडणुकीनंतर उडणार भडका. दररोज होते 1,600 कोटींचं नुकसान. याचा डायरेक्ट फटका पेट्रोल व डिझेलच्या भाववाढीवर. यंदाही पाऊस लवकर. 25 मे पर्यंत केरळात येणे शक्य. नैऋत्य वारे झाले सक्रिय. यावर्षी मागच्या वर्षीप्रमाणे अत्यंत सुखदायक व कल्याणकारक पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त. राज्यात वडिलोपार्जित जमीन वाटपही झाली सुकर. राज्य शासनाने शेतीच्या वाटणीपत्रासाठी नोंदणी शुल्क माफ केले. महसूल मंत्री यांचा मोठा निर्णय जाहीर.
कोल्हापुरात गुळ बाजारात 3 तासासाठी गुळाचे सौदे ठप्प. रासायनिक रंग वापरामध्ये व्यापाऱ्यांकडून खरेदीस होतोय नाकार. यामुळे व्यापार हा 3 तास ठप्प राहिला. 98% गॅस बुकिंग आता ऑनलाईन. सरकारच्या कडक कारवायांमुळे ग्राहकांचा वाढत आहे ऑनलाईनमध्ये विश्वास. त्यामुळे आता जवळपास 98% गॅस हा ऑनलाईनच बुक होत आहे. मोदी व ट्रम्प यांच्यामध्ये 40 मिनिटे चर्चा. यामध्ये पेट्रोल, डिझेल यामध्ये वाढत असलेल्या गोष्टीमुळे झाली चर्चा. त्याचप्रमाणे इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्या युद्धामध्ये निघेल एक मोठी चर्चा. धन्यवाद.